आता सविस्तर बातम्या। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील लक्ष्मणगुडा गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने अवघ्या 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। समीर मारुती आत्राम असे 6 वर्षीय मृत चिमुकल्याचे नाव आहे। उपचारासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मुलाला खाजगी वाहनातून रुग्णालयात हलवावे लागले, मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे। जिवती तालुक्यातील लक्ष्मणगुडा गावातील समीर मारुती आत्राम हा 6 वर्षीय मुलगा पहाटे आपल्या घरात झोपलेला असताना विषारी सापाने त्याला दंश केल्याची दुर्दैवी घटना घडली। सकाळी बराच वेळ होऊनही समीर झोपेतून उठला नाही। त्याचवेळी घरामध्ये विषारी साप आढळून आल्याने कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कुटुंबियांनी तातडीने समीरला उपचारासाठी पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। मात्र या गंभीर परिस्थितीतही प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे समोर आले। त्यामुळे मुलाला पुढील उपचारासाठी हलवण्यात विलंब झाला। अखेर कुटुंबियांनी खाजगी वाहनाची व्यवस्था करून समीरला गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र उपचारासाठी पोहोचण्यापूर्वीच उशीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जिवती तालुक्यात एका गर्भवती महिलेने नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर रस्ता नसल्याने आणि वेळेत रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला होता। ती घटना अद्याप ताजी असतानाच पुन्हा एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे।